माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. पंढरीच्या विठ्ठलाचं एक बरं असतं, तो कधी कोपत नाही. त्याला प्रसन्न करण्यासाठी 16 पोस्टकार्ड पाठवा असा निरोप तुम्हाला कधीतरी आलाय का? अमुक इतक्या जणांना मेसेजेस फॉरवर्ड केले नाहीत तर तुमच्या संततीला अपघात होईल अशी धमकीही पंढरीनाथाच्या नावानं सोशल मीडियावर कुणी दिल्याचं ऐकिवात नाही. विठुरायाला असं स्वार्थासाठी अडकवून आपले सुप्त हेतू पूर्ण करण्याचं धाडस कोणातच नाही. तसं म्हटलं तर विठ्ठल ही संकल्पना देवांच्या तथाकथित व्याख्येत मोडत नाही. संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा. विठू लेकुरवाळा असल्यानं त्याच्या अंगाखांद्यावर वारकरी बसलेलं छायाचित्र आपण बघितलेलं असतं. त्याची कोणतीही छबी देखणीच भासते. प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहते. त्याचा काळा रंग देखील शुभ्र फुलांसारखा टवटवीत भासतो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांतीला गोरं करण्याचा खटाटोप कलावंतांनी केल्याचंही स्मरणात नाही. त्याच्या रुपड्यात कभिन्नता दाखवून आकर्षकता साधण्याकडेच कलावंतांचा कल दिसून येतो. ते अगणित लावण्य डोळ्यात साठवण्यासाठी 18 पगड समाजातील लोक धडपडत असतात. विठ्ठलाच्या मार्गाला भक्तीचा लोकरंग लगडलाय तो त्यातूनच. अधिकार गाजवणारे संत त्याला चक्क पंढरीचा चोर समजून मोकळे झालेत. धरिला पंढरीचा हा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. अमुची केली हीन याती, तुझं का न कळे श्रीपती. जन्म गेला उष्टे खाता, लाज न ये तुमच्या चित्ता. हा चोखा मेळ्याचा अभंग आहे. अरे विठ्या माझ्या मायेच्या कारट्या, अरे काळतोंड्या असं जनाबाई म्हणते. तिच्या रोषामागेही असते ती अंतस्थ ममताच. रागवलेल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन विठुरायानं दृष्टांत दिला आणि माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा असा आदेश दिल्याचं कुठंही लिहिलेलं नाही. लोकमानसावरील त्याचं गारूड एवढ्यावरच थांबत नाही. साध्या नामस्मरणातून नेत्री ओघळ दाटून येण्याची किमया विठाई करते. गाभाऱ्यात येऊनच दर्शन घ्या असले निकषही बापुड्या पांडुरंगानं बिंबवलेले नाहीत. कळसाकडे बघून परतलात तरी त्याच्या शापवाणीनं कुणाची नौका बुडत नाही. पंढरीनाथाचा अमकाच वार असतो असंही नाही. त्याच्या नावानं उपास न करणाऱ्यांच्या झोळीत विठुरायानं पाप टाकल्याच्या नोंदीही नाहीत. तो ना व्रतवैकल्याचा आग्रह धरत, ना नकार घंटांची लांब लचक यादी देत. तरीही विनासायास भक्तीनं लोकमानस जखडून ठेवतो. आहे की नाही गंमत? या भक्ती मार्गात स्वतःला असं उत्स्फूर्त स्वयंस्फूर्त जखडू देणं हा मनोवस्थांच्या सूक्ष्म आकलनाचा विषय आहे. पंढरपूरची वारी ही सुपंथाकडे जाणाऱ्या सामूहिक अस्तित्वाचा आविष्कार आहे. वारीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मीपणाचा अंत. वारकऱ्यांनी एकदा तुळशीची माळ घातली की फक्त व्यसनाधीनताच नव्हे तर मीपणाही सोडायचा असे संकेत आहेत. त्यामुळेच वारकऱ्यांमध्ये परस्परांच्या पाया पडण्याची प्रथा आहे. संत चळवळ सर्वसमावेशक होती. वारकरी संप्रदायात परस्परांविषयीची ऐक्य भावना प्रबळ होती. ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, सोयराबाई
जनाबाई, कान्होपात्रा, गोरा कुंभार, शेख महम्मद, सावता माळी, सेना नावी, नरहरी सोनार, एकनाथ, तुकाराम यांच्यासारख्या संतांकडून वर्णव्यवस्था नाकारून सामान्यांचा भक्तिपद समृद्ध करण्याचं काम विठ्ठलनादानं करवून घेतलं. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. मुख्य म्हणजे डोईवर तुळस घेऊन वारीला निघालेल्या पथिकांना स्त्री पुरुष भेदाभेदही अमान्य होता. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हे होतं जनाबाईंचं मनोगत. रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. स्त्री स्वातंत्र्याची कल्पना मुळीच अस्तित्वात नसतानाची ही उदाहरणं आहेत. गावोगाव पसरलेल्या जाखाई, जोखाई, मेसाबाई यासारख्या दैवतांना नाकारून सावळ्या, साजिऱ्या, सहज भक्तीचा पर्याय उभा करण्याचं काम विठ्ठल वारीनं केलं हे विसरता येत नाही. पंढरीच्या वारीला हिंसाचार मान्य नाही. विठ्ठल मूर्तींसोबत साधी काठीही नाही. अशा निशस्त्र, अहिंसक दैवताच्या चरणी लीन व्हा आणि तोच पंथ आयुष्यात अंगीकारा, ही वारीची प्रेरणा आहे. पंढरीची वारी जयाची कुळी, त्याची पाय धुळी लागू मज, त्याची पाय धुळी लागू मज. वारी हा कष्टकरी समाजाच्या खेळण्याचा, मनोरंजनाचाही मार्ग आहे. वारीच्या रिंगणातील तादात्म्यता, दिंडीतील भावविभोरता, भजनांमधील एकतानता या सर्व ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अवस्था आहेत. इरावती कर्वे या बुद्धिप्रामाण्यवादी, निरीश्वरवादी विदुषी. विठ्ठल हे इरावतीबाईंचं व्यसन होतं, पण पंढरीचा विठू त्यांचा बॉयफ्रेंड होता असं पु ल म्हणायचे ते उगाच नव्हे. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ, हा तुकोबांनी विठ्ठल भक्तीतून लिहिलेला अभंग समाजानं परोपकाराच्या भावनेतून आचरणात आणायला हवा. भेदाभेदरहित समाज त्यातून अस्तित्वात येईल. साक्षात पंढरपूरच्या गाभाऱ्यात कधीही न जाता गाडगेबाबांनी वारीतील नेमकी हीच भक्ती समाज सुधारणेकडे प्रवाहित केली. सावळ्यासाठी बावळं झालेल्यांच्या देहीचा निर्मळ झळाळ आम्हा बापुड्यांना टिपता आला तर सोन्याहून पिवळं. या खटाटोपात देवळीचा देव मेला, अंतरीचा जागवा हो, हे तुकोबारायांचं मानवीय श्रद्धा अभंग राखणारं वचन मात्र विसरू नये. आपण सारेच जमेल तसा वारकऱ्यांशी संवाद साधत राहू, माणसातील पांडुरंग शोधत राहू.